नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी24 तासवर न्यूज विथ सेलिब्रिटी अँकर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज सेलिब्रिटी अँकर म्हणून आपल्या स्टुडिओत जो अभिनेता आलाय त्याच्या अभिनयाच्या करिअरला कॉलेजपासूनच सुरुवात झाली. एकांकिका स्पर्धा, त्यानंतर प्रायोगिक व्यावसायिक नाटकं, मालिका, सिनेमांमधले छोटे मोठे रोल, यातून कमी वयातच त्यानं आपली अभिनय कारकीर्द फुलवली. शाळेत असताना मात्र त्याला प्रचंड स्टेज फिअर होतं. हे आता जर सांगितलं तर साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसेल, कारण सध्या त्याची प्रमुख भूमिका असलेली मालिका प्रचंड गाजतेय. त्याच्या या मालिकेचे अनेक यूथ फॉलोअर्स ही आहेत. ती मालिका म्हणजे फुलपाखरू. आणि आज आपल्या स्टुडिओत आलाय मानस अर्थात यशोमान आपटे. यशोमान, स्वागत आहे तुझं झी24 तासच्या स्टुडिओमध्ये. तुझ्याबरोबर बरंच बोलायचं आहे, पण त्याआधी आज आपण बातम्यांनी सुरुवात करणार आहोत. SRA प्रकल्पातील घोटाळ्यामुळे अचानक प्रकाशझोतात आले ते विक्रोळी पार्कसाइट येथील हनुमान नगर. गेल्या दशकापासून रखडलेल्या या प्रकल्पामुळे शेकडो कुटुंबीय ट्रान्झिट कॅम्पमध्ये अक्षरशः सडतायत. विकासक बदलून येतात आणि जातात, पण प्रकल्प काही मार्गी लागत नाही. विक्रोळी पार्कसाइटच्या हनुमान नगरमधील 2,500 कुटुंब हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत. कधीही कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये गेल्या 18 वर्षांपासून 350 कुटुंब तर बाहेर भाडे तत्वावर 200 अशी किमान 700 कुटुंब राहत आहेत. बिल्डिंगमध्ये फ्लॅट मिळाल्या अपेक्षेनं त्यांनी बिल्डरच्या ताब्यात झोपडी दिली खरी, पण हक्काचं घर मिळालं नाही. एकूण 2,500 घरांपैकी 1800 घरं अजून जागेवरच असली तरी 700 घरं तोडली गेली आहेत. विकासक बदलले जात असले तरी इथली परिस्थिती मात्र बदलत नाही. SRA योजना जेवढी रखडत जाईल आणि विकासात बदलत जाईल तसतसे सोसायटीचे कमिटी मेंबर्स गब्बर होत जातात. पण सामान्य रहिवाशांचं मात्र कुत्र हाल खात नाही अशी परिस्थिती. RTI मधून कागदपत्र मिळवून इथल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात जो बोलू लागतो त्यालाही बिल्डर मग गप्प बसवण्याकरता लक्ष्मी दर्शन घडवतो. संदीप येवलेंचंही तेच झालं, पण त्यांनी न घाबरता झालेला भ्रष्टाचार समोर आणला. ज्या ज्या लोकांच्या या माध्यमातून विकास झाला पाहिजे तो विकास झालेला नाही आहे. यांनी प्रत्येक ठिकाणी ह्या बिल्डरकडून पैशाचा घोळ घेऊन पैसा घेऊन लोकांना उद्ध्वस्त करण्याचं काम केलं आहे. आणि ते ह्या ठिकाणी हा सामाजिक कार्यकर्ता संदीप येवले आज ह्या पार्कसाइटमध्ये रामनगरमध्ये खऱ्या अर्थाने त्याने या ई मीडियाच्या माध्यमातून त्याने आवाज उचललेला आहे. त्याला आम्ही सगळे रहिवासी त्याला सहकार्य करणार आहोत आणि त्याच्या पाठीशी आम्ही आहोत. तर मागील 3 वर्षापासून आम्ही सरकार दरबारी सर्व यंत्रणांना या जो प्रोजेक्ट आमचा रखडलेला आहे त्याच्याबद्दल माहिती देत आहोत. मेन जो प्रोजेक्ट चालू होता तिथं तो पूर्ण न करता बाकीच्या लोकांना विस्थापित करण्याचा जो घाट बिल्डरनी घातला होता त्याला आमचा विरोध होता. 1996 मध्ये युती सरकारच्या काळात सुरू झालेल्या SRA योजनेनं अपेक्षित वेग धरलेला नाही. गेल्या 20 वर्षात 1404 SRA प्रकल्पांना मंजुरी मिळाली. त्यातल्या केवळ 200 पूर्ण झाल्याचं कळतं. या योजनांमधून 4,71,637 घरं निर्माण होणार आहेत. आतापर्यंत 1,62,376 घरं बांधली गेली आहेत. SRA फेल गेल्याचं लक्षात आल्यानंतर ही सरकार गेली 20 वर्ष हे प्राधिकरण का सुरू ठेवतं आणि जर सुरूच ठेवायचं असेल तर यामध्ये पारदर्शकता का आणली जात नाही, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. संदीप येवलेंनी उघडकीला आणलेल्या विक्रोळी SRA प्रकल्प घोटाळ्याच्या निमित्तानं SRAच्या इतर योजनाही आता रडारवर आणण्याची गरज आहे. झोपडपट्टी पुनर्वसन असं योजनेचं नाव असलं तरी यातून नेमकं पुनर्वसन कोणाचं होतं याची माहिती सर्वांना असली तरी राज्य सरकार केवळ चौकशी लावून मोकळी होणार आणि आलेली वेळ मारून नेणार हे असंच चाललंय, अगदी प्रत्येक घोटाळ्याच्या वेळी. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. मुंबईतल्या मोकळ्या जागांचं आरक्षण बदलू देणार नाही अशी ग्वाही मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विकास आराखड्यात मोकळ्या जागा आणि मनोरंजन मैदानाचं आरक्षण काम ठेवण्यासाठी शिवसेनेची भूमिका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. त्या मुंबापुरीमध्ये ज्या मोकळ्या जागा आहेत, मग ती क्रीडांगणं असतील, मनोरंजन मैदानं असतील, उद्यानं असतील, ज्या मोकळ्या जागा आहेत त्या मोकळ्या जागांचं आरक्षण, त्या मोकळ्या जागा मुंबईकर जनतेच्या हितासाठी, मुंबईकर जनतेची ती फुफ्फुसं आहेत, मुंबईकर जनतेला मोकळा श्वास घेता यावा म्हणून कोणत्याही परिस्थितीत शिवसेना ही आरक्षणं बदलू देणार नाही, अशा प्रकारची शिवसेनेने ठाम भूमिका घेतलेली आहे. आता राज्यात मुक्त शाळेची अत्यंत अभिनव संकल्पना राबवण्याचा निर्णय शिक्षण विभागानं घेतला आहे. याबाबत शासन आदेश काढण्यात आला. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना करण्यात येणार असून ते राज्य मंडळाचा भाग म्हणून काम करेल. या मंडळाअंतर्गत 5वी, 8वी, 10वी आणि 12वीची परीक्षा देता येईल. त्यासाठीचा अभ्यासक्रमही वेगळा असेल. या सर्व परीक्षांची प्रमाणपत्र शिक्षण मंडळाच्या परीक्षांनुसार समकक्ष असतील. तसंच सरकारी नोकरीसाठीही प्रमाणपत्र वैध मानण्यात येतील.
9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेच्या माध्यमातून शाळांकडून दिली जाणारी गुणांची खिरापत आता बंद होणार आहे. भाषा विषयांसाठीची 20 गुणांची तोंडी आणि 80 गुणांची लेखी परीक्षा ही पद्धत बंद करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने गुरुवारी जाहीर केला. त्यामुळे यंदा 9वीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयांची 100 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवावी लागणार आहे. हा निर्णय पुढील शैक्षणिक वर्गांपासून 10वीसाठी लागू होणार आहे. पाणी पुरवठा खंडित केल्याची तक्रार करणाऱ्या तरुणाला डोंबिवलीत बेदम मारहाण करून ठार मारण्यात आले. डोंबिवलीच्या काळेगाव येथे राहणारा विशाल टावरे या तरुणाचा खून झाला. विशाल टावरे राहत असलेल्या चाळीचं पाणी काही दिवसांपासून खंडित करण्यात आलं होतं. विशालने याबाबत वारंवार तक्रार केली होती. स्थानिक नगरसेविका येथे लक्ष देत नसल्याबाबत वारंवार आवाजही उठवला होता. त्यामुळे नगरसेविकेचा पती आणि त्याचे काही सहकारी विशालवर नाराज होते. त्यांनी समस्येवर तोडगा काढण्याचा बहाणा करत विशालला घराबाहेर बोलावलं. त्यानंतर विशाल आणि त्याच्या भावाला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या विशालचा मृत्यू झाला. पोलिसांनी पंढरी पाटील, समीर पाटील, किशोर पाटील आणि त्याच्या एका साथीदाराला अटक केली. दरम्यान स्थानिक नगरसेविकेचा पती लालचंद भोईर याच्या विरोधात मात्र पोलिसांनी अजून कोणतीही कारवाई केलेली नाही. गावात होणाऱ्या 2 शेजाऱ्यांची बैठक होती आणि यातल्या जे आरोपीच्या घरी ही बैठक असताना त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि बाचाबाचीचं मारामारीत रूपांतर झालं आणि त्याच्यामध्ये ढोशाबुक्कांनी मारहाण केल्यामुळे विशाल टावरे हा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना मयत झालेला आहे. या अनुषंगाने मी गुन्हा दाखल केलेला आहे आणि 3 आरोपींना तात्काळ अटक केलेली आहे. अजून 3 आरोपी ते पाहिजे आहेत, ते सुद्धा लवकरात लवकर अटक करण्यात. प्रशस्त रस्ते ही पिंपरी चिंचवडची ओळख. शहरातल्या अंतर्गत भागातही असेच मोठे रस्ते असल्यामुळे पिंपरी चिंचवडचं कायम कौतुक झालं. मात्र असं असताना आता शहरात रिंग रोडचा अट्टहास केला जातोय. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. पिंपरी चिंचवड राज्यातच नाही तर देशातलं वेगानं विकसित झालेलं शहर. अर्थात त्यात सर्वाधिक वाटा इथल्या प्रशस्त रस्त्यांचा. एकीकडे शहराला या रस्त्यांचा अभिमान असताना 20 वर्षापूर्वीच्या विकास आराखड्यातला रिंग रोड तयार करण्याचा घाट घातला जातोय. हा विकास आराखडा कालबाह्य झाल्याचा आरोप होतोय आणि त्यासाठी भाजपचा अट्टहास कारणीभूत असल्याची टीका होऊ लागलीय. मोठे रस्ते आहेत हे मान्य असलं तरी पुढचा विचार करून रिंग रोड करणं गरजेचं असल्याचं सांगितलं जात आहे. पण आत्ताच का असा प्रश्न विचारल्यावर समाधानकारक उत्तर मात्र देता येत नाही. अट्टहास असं म्हणता येणार नाही, पण 20 वर्षापूर्वी जो नियोजन केलेलं आहे रस्त्यांचं, हे रस्त्याचं नियोजन रिडेव्हलपमेंटमध्ये आपण परत प्लॅन करू शकतो. पण रस्त्याची आवश्यकता होती म्हणूनच 20 वर्षापूर्वी आपण याचा विचार केलेला आहे. आणि आज जर याची गरज वाटत नसली तर भविष्यामध्ये जी काही लोकसंख्या आणि वाहनांची संख्या वाढणार आहे त्याचा विचार करता ह्या दोन्ही रस्त्यांची आवश्यकता आहे. दुसरीकडे रिंग रोड बाधितांचा आक्रोश दिवसेंदिवस वाढत चाललाय. आजही हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी मूकमोर्चा काढत पालिकेवर धडक दिली. रस्ता रद्द करा या मागणीवर ते ठाम आहेत. नवनगर विकास प्राधिकरण हे कामगारांना घरं न देता बिल्डरांना यांनी जागा विकल्या आणि कुठल्याही कामगारांना यांनी घरं दिली नाहीयेत. तर मूळ हेतूपासून प्राधिकरण लांब गेलेलं आहे. त्यामुळे कामगारांना या प्राधिकरणातील जमिनी घेतल्या कामगारांनी आणि ते गुंठा अर्धा गुंठा असे घरं बांधले. आमच्या घरातले सगळे रडतात, आम्हाला जेवण जात नाही, मुलांचं शिक्षण होत नाही. माझी मुलगी आज देवापुढे दिवस रात्र देवाचं जप लिहित बसते की देवा सगळ्यांची घरं वाचव. तर एवढंच आम्हाला शासनाला हे की आमची घरं वाचवा. आम्ही काही कोणाचे पैसे लुबडलेले नाहीत. प्रत्येक स्त्रीने कष्टाने आणि नाही का मोलमजुरी करून हे घरं उभारलेले आहेत आणि ते घरातल्या सगळ्यांनी वाचवावेत. आंदोलकांचा हा आक्रोश वाढत असला तरी घर वाचणार की नाही यावर प्रशासन ठाम उत्तर देत नाही. पण रस्त्याचा मार्ग बदलता येऊ शकतो यावर विचार होऊ शकतो असं मात्र प्रशासन सांगताय. प्राधिकरणाने 2014 साली किंवा 13 साली ह्याचा प्रस्ताव दिला होता की याची रिअलाइनमेंट करायचे का म्हणून. जर तसं जर होत असेल तर नागरिकांची घरं वाचत असेल तर शासकीय पातळीवर त्याला मान्यता मिळत असेल तर तसं कारण नवीन प्रस्ताव घेण्याकरता काही हरकत नाहीये. विकास केला सांगायचं तर त्याला दृश्य स्वरूपात दिसणारी कामं लागतात आणि रस्ता त्यातलं सोपं काम. त्यामुळे भाजपला राष्ट्रवादीपेक्षा अधिक विकास केला हे दाखवायचे असेल तर अशी कामं करणं त्यांच्यासाठी उपयोगाचं ठरणार आहे. म्हणूनच ते 20 वर्षांपूर्वीचा रिंग रोड करण्यावर ठाम नाहीत ना अशी शंका उपस्थित होतीये. कैलासपुरी, झी मीडिया,
पिंपरी चिंचवड. आता बातमी पिंपरी चिंचवडमधली, हृदय पिळवटून टाकणारी. पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या एका अंध जोडप्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि या जोडप्याचं जगणं अवघड झालं. नेमका काय प्रकार आहे हा पाहूया. पिंपरी चिंचवडच्या लाल टोपी नगरमधलं हे अंध जोडपं धर्मेंद्र लोखंडे आणि शीतल लोखंडे आणि त्यांची ही गोंडस मुलगी समृद्धी. काही दिवसांपूर्वी समृद्धीबरोबर हे जोडपं रस्त्याच्या कडेला बसलं असताना त्यांचा कुणीतरी फोटो काढला आणि त्यानंतर भीक मागणाऱ्या या जोडप्याची ही मुलगी वाटत नाही असा मेसेज व्हॉट्सअपवर व्हायरल झाला. त्याचा आधार घेत कसलीही शहानिशा न करता अनेकांनी त्याची बातमीही केली. मात्र त्यानंतर या जोडप्याला त्रास सुरू झाला. हा मेसेज ज्यानं पाहिला तो त्या जोडप्याला त्रास देऊ लागला आणि असंख्य प्रश्न विचारू लागले. पोलिसांनी तर धमक्याही दिल्याचं सांगितलं जाते. पण अखेर समृद्धी ही लोखंडे दाम्पत्याचीच मुलगी असल्याचं वास्तव समोर आलं. 9 जून सकाळी 9:46 हा दाखला आहे औंध हॉस्पिटलचा, जिल्हा रुग्णालयाचा. काकणे सर म्हणून आहेत, काकणे सर MD आहेत तिथले, आणि त्यांना सुद्धा जाऊन विचारा की ही मुलगी कुठली आहे ते साक्षीला आहेत आणि हा दाखला आहे तिचा. फोटो बिटू काढून नेतात, लोकांना गैरवापर करतात. आम्हाला म्हणजे रेल्वेत बी धंदा नाही करू देत आणि बाहेर फिरू नाही देत आणि बसवू नाही देत. कुठं काय मागणं आहे तुमचं? आमचं मागणं आहे आम्हाला आमची मुलगी सांभाळून दाखवायची, तिच्या पायावर उभी करायची शिक्षण देऊन. पण आम्हाला मदत हवी, कारण धंदा नाही करू देत आणि बाहेर बी फिरू देत नाही, बसू देत नाही. मग मुलीला वाढवायचं कसं सर? उदरनिर्वाह करण्यासाठी हे जोडपं आधी रस्त्यावर चिक्की, गोळ्या, बिस्किट विकत होतं. पण अनेक जण त्याचीही चोरी करायचे. आता केवळ रस्त्यावर बसून कुणी काही दिलं तर त्यांचा दिवस जातो. एकीकडे जीवन जगण्याची धडपड आणि दुसरीकडे सोशल मीडियावर झालेल्या या प्रसारामुळे लोखंडे दाम्पत्याला मोठ्या मनस्तापाचा सामना करावा लागतोय. म्हणूनच सोशल मीडियाचा वापर करताना भान राखणं गरजेचं आहे. कैलासपुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. आपल्या आकाशगंगेपासून 4 अब्ज प्रकाश वर्ष दूर असणाऱ्या दीर्घिकांच्या महासमूहाचा म्हणजेच सुपर क्लस्टर ऑफ गॅलेक्सीचा शोध भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी लावलाय. आकाशातील ताऱ्यांच्या या महासमूहाला सरस्वती असं नाव देण्यात आलं. पुण्यातल्या आयुका आयसर, NIT जमशेदपूर तसेच केरळच्या थोडुपुळामधल्या न्यूमन कॉलेजच्या संशोधकांनी हे यश मिळवलं. मीन राशीत सापडलेल्या या सरस्वती या महासमूहात हजारो दीर्घिकांचे समूह आहेत. त्यांचे एकत्रित वस्तुमान 2 कोटी अब्ज सूर्याइतके असण्याचा अंदाज आहे. विश्वाच्या निर्मितीनंतर 10 अब्ज वर्षांनी सरस्वती समूहाची अवस्था इतक्या स्पष्टपणे दिसत आहे. या शोधामुळे विश्वाच्या रचनेतील अनेक जुन्या संकल्पनांचा पुनर्विचार करावा लागणार आहे. धागा शौर्य का राखी अभिमान की ह्या झी 24 तासच्या उपक्रमात घाटकोपर पश्चिमेच्या श्री विलास शंकर पवार ट्रस्टच्या सरस्वती विद्या मंदिर विद्यार्थ्यांनी आपल्या भावना पत्रात लिहून सैनिकांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. पोस्टकार्डावर पत्र लिहिणं हा अगदी दुर्मिळ योग आहे. त्यातही हे पत्र थेट सीमेवरच्या सैनिकाला मिळणार असल्याने विद्यार्थी उत्साहात होते. जो आपले रक्षण करतो तो आपला भाऊ, म्हणजेच सर्व सैनिक हे आपले भाऊच असून त्यांना या पत्ररूपी राखी पाठवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे मत शाळेतील शिक्षकांनी व्यक्त केले. तर पुढे शिकून सैन्यात भरती होण्याची इच्छाही अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. शिक्षकांनी झी 24 तासचे आभार व्यक्त केले. आज झी 24 तास या चॅनलने जो हा उपक्रम राबवला आहे त्यामुळे माझ्या मनात असलेल्या सैनिकांबद्दल आणि देशाबद्दल भावना व्यक्त करण्याच्या मला चांगली सुवर्णसंधी मिळाली. त्याबद्दल थँक्यू. आणि सैनिकांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. ते आपल्यासाठी जे करतात ते आपण कोणीच करू शकत नाही. ते स्वतःसाठी नव्हे तर दुसऱ्यांसाठी जगतात. याबद्दल मला त्यांचा खूप जास्त अभिमान आहे. धागा शौर्य का आणि राखी अभिमान की हा झी 24 तासने चालू केलेला उपक्रम अतिशय छान आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीची भावना व सैनिकांबद्दल प्रेम हे जागं होतं. तसेच आजच्या व्हॉट्सॲप आणि ईमेलच्या युगात पत्रलेखनाची पण आठवण होते. मुलुंडच्या वामनराव मुरंजन शाळेत धागा शौर्य का राखी अभिमान की या उपक्रमात विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांना पत्ररूपी राखी लिहिली. विद्यार्थ्यांनी समूह गान तसंच अभिनयाच्या माध्यमातून सैनिकांना शुभ संदेश दिले.
G24 तासने आम्हाला आमच्या देशाच्या सैनिकांपर्यंत पोहोचण्याची खूप चांगली संधी दिली आहे। या उपक्रमात आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्यांची देशभक्ती वेगवेगळ्या स्वरूपात मांडली। जसे आम्ही या रक्षाबंधन निमित्त आम्ही सैनिकांना पत्रही लिहिलं, देशभक्तीची गाणीही म्हटली। हा उपक्रम आम्हाला सर्वांनाच खूप एक आनंद देणारा होता। विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सैनिकांविषयीचा आदरभाव आहेच, पण हा आदरभाव त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा कसा, हा मुलांच्या समोरचा नक्की प्रश्न होता। आणि G24 तास या माध्यमांनी या मुलांच्या भावना ओळखून त्यांना त्यांच्या भावना त्या सैनिकांपर्यंत पोहोचवण्याची संधी दिली, याबद्दल नक्कीच G24 तासचं कौतुक आहे। पुन्हा बांधूया बंध स्नेहाचा, करूया सन्मान सीमेवरच्या सैनिकांचा, अहोरात्र लढणाऱ्या शूरवीर जवानांचा। विद्यार्थी मित्रांनो, गेली 2 वर्ष पाऊस पडला पत्रांचा, सलग 3ऱ्या वर्षी पाठवू पत्र भारतीय जवानांना, करा सलाम त्यांच्या कर्तृत्वाला। झी झहीर खान आणि राहुल द्रविड यांच्या नियुक्तीवरून प्रशासकीय समिती आणि सल्लागार समितीमध्ये चांगलीच जुंपली आहे। झहीर आणि द्रविडला रवी शास्त्रींवर सल्लागार समितीनं थोपवण्यात आल्याचा निरोप होतोय आणि यामुळे सल्लागार समितीनं विनोद राय यांना एक खरमरीत मेल करत आपली नाराजी दर्शवली आहे। पाहूया विनोद राय यांना पाठवलेल्या मेलमध्ये सल्लागार समितीनं काय म्हटलंय ते ग्राफिक्सच्या माध्यमातून। भारतीय टीमच्या प्रशिक्षक पदाची निवड प्रक्रिया आम्ही प्रामाणिकपणे केली। वर्ल्ड क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्यासाठी आम्ही भारतीय टीमला कोचसह सर्वोत्तम सपोर्ट स्टाफ देण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासकीय समितीसमोर सल्लागार समितीचं वेगळं चित्र उभं करण्यात आलंय, त्यामुळे आम्ही नाराज आहोत। इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। पाहत राहा G24 तास, रहा एक पाऊल पुढे। G24 तास, रहा एक पाऊल पुढे।